पारू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये किर्लोस्कर कुटुंबियांमध्ये आनंदी आनंद दाखवलेला आहे. सगळंच कसं छान झालेलं आहे. शेवट गोड तर सगळंच गोड असं काहीसं. तर ते कसे, चला आपण पटकन पाहूयात. आबासाहेब आदित्य सर आणि प्रीतम सरांना म्हणतात, आदित्य, प्रीतम, तुम्ही इतक्या दिवस माझ्या गावात होता, माझ्या घरी राहत होता, माझ्या डोळ्यासमोर होता, पण तरी सुद्धा मला तुम्हाला जवळ सुद्धा घेता आलं नाही. मला माफ करा. पुढे आबासाहेब श्रीकांत सरांची हात जोडून माफी मागतात, पण श्रीकांत सर त्यांना म्हणतात, आबासाहेब असं काय करता, आणि त्यांना घट्ट कडकडून मिठी मारतात. अहिल्या मॅडम प्रीतम सरांना आदित्य सरांना म्हणते, तुम्ही मला न सांगता तिकडे गेलात ना, हे मात्र एकदम चांगलं केलं. जर तुम्ही मला ते सांगितलं असतं ना, तर मी तुम्हाला त्या गावाला कधीच पाठवून दिलं नसतं आणि देशाचं सत्य समोर आलंच नसतं. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे केलं ते अगदी योग्यच केलं. आणि पारू, तू तर मला जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट दिली आहेस. माझा सयादादा मला परत मिळवून दिलायस. थँक्यू सो मच पारू. पुढे आबासाहेब अहिल्या मॅडमना म्हणतात, अगं प्रिया, प्रीतम यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. ते खूप प्रेम करतात एकमेकांवर. तुझी जर हरकत काही नसेल तर. त्यावर अहिल्या मॅडम लगेच म्हणतात, दादा तू असं का बोलतो? माझी कसली परमिशन घेतो आणि माझी कसली हरकत असणार आहे? उलट मीच तुला वचन देते, ह्या दोघांचं लग्न याच घरात, या मांडवामध्ये होईल. पुढे आबा प्रियाला घेऊन आता प्रीतम सरांकडे जातात आणि म्हणतात, प्रिया, तू मला म्हणाली होतीस ना एकदा, आबा एक दिवस असा येईल की ज्या दिवशी तुम्ही स्वतः माझा हात प्रीतम सरांच्या हातात द्याल. बघ, तुझं म्हणणं खरं झालं, तो क्षण आलाय. असे म्हणून आबा त्या दोघांचे हात एकमेकांच्या हातात देतात. पुढे अहिल्या मॅडम पारूला म्हणतात, पारू, तू नेहमीच माझ्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आली आहे. आताही या आनंदामध्ये तुझा खूप महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या आनंदाच्या वेळी प्रियाला तूच तयार करावं. हे ऐकून पारूला खूप आनंद होतो. ती खूप खुश होते आणि प्रिया मॅडमना वरती घेऊन जाते आणि तयार करून खाली आणते. थोड्याच वेळात प्रीतम सर आणि प्रिया मॅडम यांचे विधी चालू होतात. सगळीकडे किर्लोस्कर कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण असते. सगळेजण आनंदाने आजच्या उत्सव मूर्तींकडे बघत असतात. विधी पार पडतात आणि मंगलाष्टका चालू होतात. मंगलाष्टकांच्या वेळेस हे दोघं हळूच एकमेकांकडे बघत असतात. खूप दोघ जण खुश दाखवलेले आहेत. मंगलाष्टक आता पारी पडतात. एकमेकांना ते आता हार घालतात. सगळेजण टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करतात. प्रीतम सर आता प्रिया मॅडमना मंगळसूत्र घालतात. 7 फेरी होतात. आबा प्रियाचे कन्यादानही करतात. जेव्हा प्रीतम सर प्रिया मॅडमना मंगळसूत्र घालत असतात, त्यावेळेस पारूला मात्र स्वतःचे लग्न आठवते की कसे त्यांचे पारूचे आदित्य सरांबरोबर 7 फेरे घेतलेले असतात. आदित्य सरांनी कसे त्यांना मंगळसूत्र घातलेले असते हे पारूला सगळं आठवत असतं. पण त्याचबरोबर आपण हे कुणाला दाखवू शकत नाही म्हणून पारूला उदासी वाटत असते. असो, तर पुढचा विधी असतो कानपिळीचा. गुरुजी आता प्रतापला म्हणजेच प्रियाच्या भावाला बोलवतात आणि कान पिळायला सांगतात. प्रीतम सर दादासाहेबांना म्हणतात, दादासाहेब जरा हळू, आखाड्यात असतं तसं नको हे असे म्हटल्यानंतर सगळेजणच खूप हसतात. सगळ्यांचे फक्त त्या दोघांकडेच लक्ष असते. प्रीतम सर आणि प्रिया मॅडमचं आता खुशीत लग्न पार पडतं. दोघी आता सर्व थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. प्रीतम सर, प्रिया मॅडम आता आबासाहेबांचे आशीर्वाद घेतात. त्यानंतर अहिल्या मॅडम आणि श्रीकांत सरांचे आशीर्वाद घेतात. आता प्रीतम सर आणि प्रिया मॅडम दादासाहेबांकडे जातात. दादासाहेब प्रीतम सरांना सांगतात, माझ्या बहिणीची काळजी घ्या, तिला नेहमी आनंदात ठेवा, तिला कधीही अंतर देऊ नका. असे म्हणून प्रिया मॅडमना घट्ट मिठीत घेऊन खूप रडतात. पुढे प्रीतम सर आणि प्रिया मॅडम मोहन काका आणि दामिनी आंटींचा आशीर्वाद घ्यायला जातात. मोहन काका चांगला आशीर्वाद देतात, पण दामिनी ती सुधारते होय. ती म्हणते, प्रिया, तू आधी एम्प्लॉई होतीस, पण आता या किर्लोस्करांची सून झाली आहे, त्यामुळे तसंच आदबीना आणि शिस्तीने वागायचं, आणि नाही जमलंच तर आहेच की मी शिकवायला. दामिनी आंटीचे हे बोलणे ऐकून मोहन काका, अहिल्या मॅडम आणि श्रीकांत सर दामिनी कधी सुधारायची नाही असे चेहरे करून एकमेकांकडे पाहतात. पुढे प्रिया मॅडम आणि प्रीतम सर हे दोघेही आता आदित्य सरांच्या पाया पडायला जातात. पण आदित्य सर काही पाया पडून घेत नाहीत, पण दोघांना जवळ घेतात आणि दोघेही असेच आनंदात खुशीत राहा असे म्हणतात. पुढे प्रीतम सर आणि प्रिया मॅडम आदित्य सर आणि पारू दोघांनाही थँक्यू म्हणतात, का तर तुमच्यामुळेच आमचं लग्न घडून आलं. पुढे आबा म्हणतात, शेवट गोड तर सगळंच गोड. चला, आता सगळं निर्विघ्नपणे पार पाडलं, मी येतो आता. त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, अरे सया दादा, तू आत्ता तर आलायस, इतक्या वर्षांनी तू मला भेटलाय, मी असं तुला लगेच जाऊ देणार नाही. त्यावर आबा म्हणतात, अहिल्या, अगं मगाशी मी जेव्हा इथं आलो तेव्हा ते माझ्या बहिणीचं घर होतं, पण आता ते माझ्या मुलीचं सासर आहे, मला इथं नाही थांबता येणार. लेकीच्या सासरी राहायचं नसतं ग, तिचा सुखाचा संसार लांबून बघायचा असतो, तिला मन भरून आशीर्वाद द्यायचे असतात, म्हणून मी येतो.
माझ्या मुलीची काळजी घे असं म्हणून आबा आणि प्रताप निघत असतात. तोच पारू पुढे येते आणि आबासाहेबांना बाची आणि गणीची ओळख करून देते. पारू गणीला आबासाहेबांचे आशीर्वादही घ्यायला लावतात आणि पुढे आबा म्हणतात, पारू आता विसरू नकोस हं. तुझ्याकडे आता 2 घरं आहेत. कधीही वाटलं तरी हक्काने माझ्या घरी यायचं राहायला. ते तुझंच घर आहे. पारू आता ठीक म्हणते आणि पुढे पुन्हा एकदा पाया पडते. पुढे आबासाहेब आणि दादासाहेब निघालेले असतात. तोच आता पाठीमागून प्रिया धावत येते आणि खूप रडत असते. त्यावर आबासाहेब प्रियाला समजावून सांगतात, अगं आता हेच तुझं घर आहे. अहिल्या आणि श्रीकांत हेच तुझं आता आई बाबा आहेत. ते तुला खूप माया लावतील. तू पण त्यांचा विश्वास ढळू देऊ नकोस हं. जो मान सन्मान आतापर्यंत मला देत आले तो आता त्यांना दे आणि त्यांना पण कळू दे ना की मी कसे संस्कार केले आहेत, तुला कसं वाढवलेलं आहे ते. पुढे ते पारूलाही म्हणतात, पारू माझ्या लेकीची काळजी घे हं. असे म्हणून आता आबासाहेब आणि दादासाहेब तिथून निघून जातात. ते दोघे तर निघून जातात, पण प्रिया मॅडम मात्र खूप रडत असतात. प्रीतम सर आता पुढे येतात आणि त्यांची समजूत काढतात, त्यांना धीर देतात. थोड्या वेळाने गृहप्रवेश होणार असतो. सगळेजण दारातच थांबलेले असतात. अहिल्या मॅडम म्हणतात, चला माझे खूप मोठं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. प्रीतमचं लग्न पार पडलं. अहिल्या मॅडम प्रियाला म्हणतात, अगं प्रिया, तुझ्या लहानपणी मी तुला अर्धवट वाटेवर सोडून निघून आले होते, पण आता मी ती सगळी कसर भरून काढणार आहे. सगळेच जण आनंदात असतात, पण या दामिनीचे मात्र तिसरीच चालू असते. ती मनातल्या मनातच विचार करत असते, हे सगळं ना त्या पारूमुळे झाले. सारखी पुढे पुढे करते ना ती, पण मला पण आता जरा जपून वागावं लागेल आणि या प्रियाला पण दाखवून द्यावं लागेल, मी या घरची मोठी सून आहे आणि तिची सासू पण. मी किती डेंजर आहे ना हे तिला मला दाखवावंच लागेल. तर इकडे आता प्रिया मॅडम मापोलानं गृहप्रवेश करणार असतात. तोच सावित्री आत्या आणि त्यांच्या सहकारी म्हणतात, नाही 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 हं, आतमध्ये जायचं नाही. जोपर्यंत उखाणा होत नाही तोपर्यंत गृहप्रवेश करायचा नाही. तोच आता प्रीतम सर म्हणतात, उखाणा आणि तो काय असतो? त्यावर पारू म्हणते, चला प्रिया मॅडम तुम्ही घ्या बरं आधी उखाणा. त्या आता सुंदरसा उखाणा घेतात. तोच आता सगळे म्हणतात, समजलं ना काय उखाणा असतो ते? चला प्रीतम सर घ्या, तुम्ही पण उखाणा घ्या. सगळेच आता खूप फोर्स करू लागतात. तोच आता प्रीतम सर वेळ काढायची म्हणून म्हणतात, प्रिया मॅडम. श्रीकांत सर लगेच म्हणतात, अरे हा काही उखाणा आहे? आता तुझं लग्न झालेलं आहे आणि तरी अजून म्हणतो प्रिया मॅडम. हे श्रीकांत सरांचे असे बोलणे ऐकून सगळेच आता खूप हसायला लागतात. प्रीतम सर ही खूप लाजत असतात, पण कुणीही त्यांना नाव घेतल्याशिवाय हात सोडायला तयार नसते. प्रीतम सर आता आदित्य सरांकडे मदत मागतात. आदित्य सर म्हणतात, नाही नाही हं, माझ्याकडे बघू सुद्धा नको, मला मदत सुद्धा मागू नको. अरे प्रीतम, आता तू सिनियर आहेस, उलट मीच तुझी मदत घ्यायला पाहिजे. मी यात काहीही मदत करू शकत नाही. असे म्हणून आदित्य सर आता पारूला म्हणतात, पारू अगं आपल्या प्रीतमला मदत कर ना. पण पारू म्हणते, नाही नाही हं, लग्न होईपर्यंत मी तुमच्या बाजून होते, पण आता नाही हं, आता मी पार्टी चेंज केलीये. मी आता प्रिया मॅडमच्या पार्टीत आहे. हे पारूचे असे बोलणे ऐकून आदित्य सर म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, मी करतो प्रीतमला मदत. आदित्य सर आता मोबाईल बाहेर काढतात आणि मोबाईलवरती उखाणा शोधू लागतात. पण आपली पारू किती हुशार आहे. पारू म्हणते, नाही नाही हं आदित्य सर, हे असं नाही शोधायचं उखाणा. आदित्य सर म्हणतात, ठीक आहे, आणि थोडा विचार करतात आणि प्रीतम सरांच्या कानात उखाणा सांगतात. प्रीतम सर म्हणतात, ठीक आहे मी उखाणा सांगतो. आणि तो आपला नेहमीचाच उखाणा सांगतात, भाजीत भाजी मेथीची आणि प्रिया माझ्या प्रीतीची. त्यावर श्रीकांत सर म्हणतात, नाही नाही हा उखाणा चालणार आहे. अरे पहिल्यांदा लग्न झालं होतं तेव्हा पहिल्या माणसाने हा उखाणा घेतला होता, आता तो उखाणा चालणार नाही. बाकीचे म्हणतात, नाही नाही आम्हाला नवीन उखाणा पाहिजे. प्रीतम सर आता विचार करू लागतात. ते म्हणतात, ठीक आहे मी घेतोच आता नवीन उखाणा. आणि सगळेच जण त्यांच्या तोंडाकडे पाहत राहतात. तोच आजचा एपिसोड इथेच संपतो. तर प्रेक्षको, कसा वाटला आजचा एपिसोड? असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.